मॅम, आपण केसांच्या समस्यांबद्दल बोलत होतो. जसं ट्रेंडिंग आहे आजकाल हेअर ट्रान्सप्लांट. जो कोणी तो म्हणतो मला हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे, मी केलंय किंवा वेगवेगळं. तर हेअर ट्रान्सप्लांट आणि पीआरपी थेरपी हे ऐकण्यातच आहे आजकाल. तर ह्यातला डिफरन्स काय आहे? पीआरपी प्लेटलेट रिच प्लाझ्मा ही एक नैसर्गिक पद्धती आहे ज्यामध्ये तुमचं स्वतःचं ब्लड घेऊन आपण सेंट्रीफ्यूज करून त्याचा प्लाझ्मा सेपरेट करतो आणि ते इंजेक्ट करतो स्काल्प मध्ये. अच्छा. आणि हेअर ट्रान्सप्लांट ही वेगळी टर्म आहे. ही प्रोसिजर आहे त्यामध्ये काय करतो की जेव्हा तुमचे फ्रंटल बाल्डनेस येतो हेअर मध्ये, जेव्हा बाल्डनेस दिसायला लागतो त्यामध्ये ग्रेडिंग राहते. 1 to 7 ग्रेडिंग राहते. तर त्या ग्रेडिंग नुसार हेअर ट्रान्सप्लांट केले जाते. आणि जसं म्हणतो ना आपण की एखादं रोप लावलंय, ग्रामीण भागात रोप लावलंय आणि त्यामध्ये आपण जर खत पाणी घातलं तर त्याची ग्रोथ चांगली होती. तर त्यानुसारच जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट केले तर त्याच्यानंतर आपण पीआरपी यूज करू शकतो. जसं की एक प्रकारचं खत पाणीच घालतो जेणेकरून की हेअर चांगले आणि परत परत तोच आणि त्या फॉलिकल्सला रूट्सला म्हणा इम्प्लिमेंट मशागत केल्यासारखं आहे. हो, बरोबर.